कारण तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात ऑब्झर्व असतात प्रत्येक जण, म्हणजे पत्रकार विशेष। मी फक्त एवढंच, मला आलेला अनुभव एवढाच आहे की 2009ची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम नौका होतो, पहिली विधानसभेची। आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती। आणि मग ती निवडणूक लढल्याच्या नंतर 2009 ते 2014 पर्यंत पहिलं जे काम केलं, ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो। मी एकतर कधी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलो नव्हतो, पंचायत समिती मला माहित नव्हती किंवा जिल्हा परिषदही माहित नव्हती। त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते, पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते, जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते, या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहित नव्हत्या। त्यामुळे त्या मला शिकून घ्याव्या लागल्या। नाहीतर काय होतंय, आपण डायरेक्ट जर आमदार झालो, डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो, तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढचे अधिकारी आपली कृती जोड केली म्हणलं तर काय, जसं एखाद्या ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचाला काय कळत नाही म्हणलं की त्यानं पिशीतच गुंडाळला म्हणायचं सरपंच, तसं आमदाराचं खासदाराचं सुद्धा आहे। त्यामुळं मला नेहमी वाटायचं की 2009 ते 14 काम करत असताना किमान 6-7 महिने तर माझं ही वर्किंग समजून घेण्यात गेलं, किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमातून येतोय, वित्त आयोगाच्या हप्ते कसे येते, पुन्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तुमचे निधीचं आवंटन कशा पद्धतीने होतंय, जिल्हा परिषदला किती टक्के निधी जातो, मग ती पुन्हा बंधित निधी म्हणजे अबंधित निधी, ही सगळे प्रकार। म्हणजे मला एक म्हणतात का नाही, आता तुम्ही तलाठीची जर परीक्षा पास झाली तर त्याला प्रोबेशन पिरियड असते, कलेक्टर झाला तर त्याला प्रोबेशन पिरियड असते, तसं मला वाटतं आमदार खासदार झाल्यावर त्याला प्रोबेशन पिरियड नसते, त्याला डायरेक्ट कामच करावं लागतं, वर्किंगच करावं लागते। तर मला वाटतं की त्याचं सुद्धा ट्रेनिंग असलं पाहिजे। जे नवीन आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना माहित पाहिजे किंवा खालचं पंचायत राज कशा पद्धतीनं काम करते, स्टेट बजेट। आता मी अनेक म्हणजे मंत्र्याचं सुद्धा बघतो, आता मी बऱ्याच DPTCला जातो, मंत्र्याला माहितच नसते की नेमकं आता इरिगेशन डिपार्टमेंट तुमचं स्टेटचं वेगळं आहे, जिल्हा परिषदचं वेगळं आहे, निधी आलेला असते स्टेटच्या ह्याला, मंत्री विचारते जिल्हा परिषदच्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटला। म्हणजे मी स्वतः बघितले बरं का। म्हणजे असं जर झालं तर मला वाटतं आता ज्याला माहिती आहे ती त्या मंत्र्याची पातळीच निघते पूर्ण, की बाबा त्याला माहिती किती आहे, आणि पुढचे अधिकारी बी आपली बुद्धी ओळखली करतील। त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती करून घेण्यात 6-7 महिने गेले, पण एकदा माहीत झाले, एकदा वर्किंग लक्षात आलं की मग मात्र तिथून पुढे काम करायला बऱ्यापैकी मला सोपं गेलं। दुर्दैवानं मला वाटतं त्यावेळेस सोशल मीडिया एवढा प्रॉमिनंट नव्हता 9 ते 14च्या काळात। मी अक्षरशः प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतल्या, प्रत्येक लोकांचे आणि सगळे अधिकारी घेऊन बरं का, तुमचं BDO असेल, तहसीलदार असेल, तुमच्या तालुका स्तरावरचे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे जाऊन आम्ही गावात बसायचं आणि मग गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या। मग त्या समस्या आम्ही तिथंच बसून त्याचं एक लिस्ट तयार करायची आणि त्या समस्या तिथंच जागेवर ऑन द स्पॉट सोडवायच्या। पुन्हा जनता दरबाराचं सुद्धा आयोजन असायचं। माझी जनता दरबार तुम्ही आमदार असताना जर बघितलं तर 8-8, 9-9 तास चालले, मग अधिकारी वैतागून जायचे 8 तास 9 तास, आणि म्हणायची काय अशी पद्धत असते का म्हणली तुमच्या दरबाराची, शुगर असलेल्या माणसाचं तर अजून त्याच्यावर जास्त अवघड, एका जागी बसून 8-8, 9-9 तास असायचं। मग मी त्यांना म्हणायचं की बाबा ही 9 तास का गेले, तर साध्या गोष्टी पण लोक माझ्या पुढे आणून सांगायला लागले, म्हणून 9 तास तुमचे गेले। हीच कामं जर तुम्ही केली स्वतःहून तर ही कदाचित समस्या आपल्याकडे येणार नाही, आपल्याला विनाकारण वेळ तिथं घालावा लागणार नाही। मग अशा पद्धतीने पण बऱ्याचशा कामाचा उरक त्या 2009 ते 14च्या काळात झाला। पण एक सांगतो की राजकारणात इतका निश्चित असते की 5 वर्ष तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असतं तरी निवडणुकीच्या दरम्यान नेमकी राजकीय परिस्थिती काय तयार होती ह्याच्यावरच तुमचं निवडून यायचं आणि न निवडून यायचं गणित अवलंबून असते। कारण अचानक कुठला मुद्दा कधी उपस्थित होईल आणि ती मुद्दा तुमच्या बाजूने जाईल का तुमच्या विरोधात जाईल हे तुम्ही ठरवू शकत नाही। तुम्हाला प्रामाणिक सांगतो की 9 ते 14 सुद्धा मी अतिशय मन लावून प्रामाणिकपणे काम केलं होतं। इतका फरक होता माझा की एखादं काम नाही झालं की मी अधिकाऱ्याला मग काय सोडलीच नव्हती, त्याची काय खैरच नव्हती। तेव्हा अधिकाऱ्यामध्ये बी एक प्रकारची निगेटिव्हिटी असायची की आम्हाला लईच बोलतोय ही, ती तयारच होते। म्हणजे अक्षरशः काय अधिकाऱ्यांनी तर 2014च्या निवडणुकीत पदरचे पैसे खर्चून माझ्या विरोधात प्रचार केला असं, म्हणजे त्या टोकापर्यंत निगेटिव्हिटी जायची। पण शेवटी मी बोलत होतो ती सामान्य माणसाच्या कामासाठी बोलत होतो, त्याचं काम व्हावं ही भावना होती। आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एखादं काम एखाद्या अधिकाऱ्याला एक वेळेस सांगितलं आणि तेच काम जर वारंवार सांगायची पाळी येत असेल तर कुठल्याही माणसाचा रागावणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे।
मला वाटते तशी सुरुवात होती. आता नवीन पहिला खेळाडू म्हणल्यावर थोडी सुरुवात अडकळत होतच असते माणसाची, पण जितकं चांगलं करता येईल तेवढं 5 वर्षात केलं. पण दुर्दैवानं 2009 ते 14च्या पुढचा जर तुम्ही विषय बघितला तर 14च्या निवडणुकीत नेमकी भाजपची नामची युती शेवटचे फॉर्म भरायला शेवटचा दिवस बाकी असताना 1 दिवस आधी तुटली. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते वेगळे लढले, म्हणजे भाजप वेगळं लढलं, सेना वेगळं लढलं आणि लढून झाला आम्हाला. मला वाटतं 8-9 हजार मताचा डिफरन्स, म्हणजे मला कमी मतं पडली त्यावेळेस सुद्धा. आणि मग मला वाटते 14 ते 19चा काळ ती बरंचसं काय शिकवणारा होता. माणसाला म्हणते की फक्त जसं विजय शिकवत नाही तसं पराजय मी शिकवतोय. ते 9 ते म्हणजे 14 ते 19च्या काळात सुद्धा बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं की बाबा आपण आमदार म्हणून पदावर असताना प्रत्येक व्यक्तीचं आपल्याकडे बघणं बोलणं कसं असतंय, अधिकाऱ्याचं बघणं बोलणं कसं असतंय. आणि ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करत नाही, एक सामान्य माणूस म्हणून जगतो, त्यावेळेस आपल्याकडे बघायचं बोलायचं कशी पद्धत असते. या दोन्ही गोष्टीचा डिफरन्स मला बघायला मिळाला. एवढं आहे की काम मात्र मी कधी सोडलं नाही. कदाचित 14 ते 19 म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा रिझल्ट ज्या दिवशी होता विधानसभेचा त्या दिवशी गफारबाई म्हणून आपली ते सिमेंटचे व्यापारी आहेत बघा, त्यांचं लग्न होतं आणि नेमकं रिझल्टच्या दिवशीच लग्न होतं ती. तर त्यांनी मला म्हणली दादा आता निकालाच्या दिवशी लग्न आहे. म्हणलं तुम्ही काळजी करू नका गफारबाई, मी येतो. म्हणलं निकाल काय का लागणार, म्हणलं येतो, म्हणलं मी लागणार. आणि मी पडलेलो होतो, पराभूत झालतो. 9,000 मतं मला कमी पडली होती विधानसभेला. तरी सुद्धा त्या लग्नाला मी 4 वाजताच्या का 4:30 वाजताच्या लग्नाला मी गेलो होतो. म्हणजे मी हाताशून बसलो नाही कधी की आता चला पराभव झाला ना तर काय करायचं. म्हणजे अगदी पराभव झाल्याच्या म्हणजे मतमोजणीतनं बाहेर आलो की मी लगेच माझं काम चालू केलं होतं. 14 ते 19 मध्ये मी त्याच पद्धतीनं काम करत राहिलो. थोडं आपलं आत्मचिंतन बी केलं की बाबा आपण आपल्या स्वतःत काय सुधारणा करणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या कामासाठी अधिकाऱ्याला किती टोकापर्यंत जाऊन चिडणं अपेक्षित आहे. कारण त्याचा फटका बसाच होता ना. कदाचित अधिकाऱ्यांना जर गोड बोलून काम केलं असतं तर मला वाटतं ती 8-9 हजार मतं सुद्धा कव्हर झाली असती. कारण 9,000 मतं म्हणलं तर राजभोवती 4,000-4,500 मताच्याच फरकात राहते. पण मग तिथून माझ्यात स्वतःत सुद्धा सुधारणा करून घेतली की बाबा काम करत असताना. आणि लोक इतकी हुशार असते ती, त्यांच्या इतकं म्हणजे आपण म्हणतो का नाही त्याचं काम असते. आता माझं आता जसं सांगतो, आता मी आहेत कैलास पाटील, आम्ही सगळेजण काम करतोय. तर कैलास दादाने एकदा काम सांगणार, पुन्हा मला एकदा सांगणार आणि पुन्हा म्हणणार तर तुमच्या भाषेत बोलावं. त्याची इच्छा अशी असते की त्याच्यावर जाळच करावं. आता ही 9 ते 14 माहित नव्हतं तर ती जाळच करायचं मी. म्हणजे माणूस काम घेऊन आला की अधिकारी 100% चूक आणि माणूसच बरोबर. आणि मी त्याच ऐकायचं, त्या अधिकाऱ्याचं काय ऐकून घेत नव्हतं, त्यालाच बोलायचं, फड बोलायचं. त्याच्यामुळं आता मात्र मी शिकलो की बाबा ही कधी अधिकाऱ्याचं त्याचं काहीतरी दुखणं असतं, अधिकाऱ्याच्या अंगावर कसं खासदाराला घातलं आमदाराला घातलं ह्याचा एक आनंद त्याला असते. अशा भावनेतनं काय सगळेच नाहीत, पण जिथं अन्याय होतं तिथं आज मी चुकत नाही मी बोलायला. आणि जिथं समजा काही इंटेन्शन नकोन करायला लागलं तर तेवढं मात्र थोडं समजून घेऊन किंवा दोन्ही बाजू आपण ऐकून घेतल्या पाहिजेत. कधी काम करत असताना जनक समस्या सांगते त्याची बाजू ऐकून घेणं अपेक्षित आहे ना. अधिकारी का काम करत नाही त्याची बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं ही 2 गोष्टी मला जयाच्या आणि पराजयाच्या काळात शिकायला मिळाल्या, ज्याचा फायदा मला सगळ्यात जास्त मला वाटतं 19 ते 24च्या टर्मला झाला. आणि मी त्या दोन्ही गोष्टीचं अवलोकन करून काम करत गेलो. आज 19 ते 24च्या दरम्यान मात्र मला 100% कॉन्फिडन्स होता पहिल्या दिवसापासून. कारण मी डे 1 पासून लोकांच्या संपर्कात होतो. कोरोना आलो म्हणून मी काय घरी बसलो नाही किंवा कोरोनात आपण कसं बाहेर पडायचं म्हणून बसलो नाही. त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती. आणि मग प्रत्येक गावात जाणं आणि सहसा राजकारणी माणसं काम करत असताना मी एक बघितलं की त्याचं एक PR असते, त्याची एक प्रमोशनची एक एजन्सी असते, त्याची इमेज बिल्डिंगची एक पद्धत असते. मग त्याच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी सुचवणारे काही आजूबाजूचे काय म्हणायचं त्याला मार्गदर्शक तत्वातली लोक असते ती. मला वाटतं ह्या भानगडीत मी कधी पडलो नाही. मी कायमस्वरूपी एक काम करत गेलो की आलेलं काम आपलं आहे आणि आपण ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण ती माणूस अपेक्षेनं आलाय की बाबा ही अडचण माझं लोकप्रतिनिधी दूर करत. मला वाटतं ह्या पद्धतीनं डे 1 पासून कामाला सुरुवात केली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की एका माणसाचं काम झालं तर एका माणसानं त्या गावातल्या 10 माणसाला सांगायला सुरुवात केली. मग 10 माणसं माझ्याकडे यायला चालू झाली. मग 10 माणसांनी 100 माणसाला सांगायला चालू केलं, 100 माणसांनी 1000 माणसाला सांग. म्हणजे ती मल्टिप्लिकेशन मध्येच वाढत गेलं. तसं कामाचा व्याप वाढत गेला.
सुरुवातीला 9 ते 14च्या काळात मी आणि संतोष दोघं जण असायचे, म्हणजे एक खांबीज तंबू असल्यासारखं असायचं म्हणायचे. काय जी पडत ते आम्ही दोघांनीच करायचं, काय जी लागत ते आम्ही दोघांनीच म्हणजे पण करायचं. त्याच्यात काय झालं, आम्हाला काम करायची सवय लागली, म्हणजे इतकी काम करायची सवय लागली की म्हणजे आता किती लोड पडला तर काहीच वाटत नाही त्याचं, चला म्हणजे यूज टू झाल्यासारखं केलेलं आहे आपण. मग मात्र लोकसभेच्या काळात मात्र थोडी त्यात बदल केला आम्ही, की म्हणलं एका विधानसभेचं काम बघणं आणि 6 विधानसभेचं काम बघणं फरक आहे. मग आम्ही बॅक ऑफिस तयार केलं. फक्त आता त्यात कमी होती माणसं. तुम्हाला लगेच आज तुम्ही ऍडव्हर्टाईज केली तर उद्या कामाला 100 माणसं येणार आहेत, पण प्रामाणिकपणे काम करणार ते 5 ते म्हणजे मी तर म्हणतो 1-2च देखील 100 मधून जी बाय हार्ट काम करू शकते. पण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सगळी म्हणजे बालाजी सावंत असेल पुन्हा बाकीची सगळी एक बरीचशी टीम आमची पुन्हा जुळत गेली. मुन्ना तुमचं असेल, तिकडचे मामा आहेत हे जे उमरग्याकडे काम करणारे, इकडचं विकास पवार म्हणून बार्शीतला एक पोरगा आहे. पण एक त्यांना सवय कशी कुठून सुरुवात झाली की बाबा मी स्वतः खासदार असताना एखादं काम माझ्याकडे जर आलं तर मी त्याचा पाठपुरावा इतक्या हे करतो की बाबा असं नाही की काहीतरी काम सांगितले बघू, सांगितले अधिकाऱ्याला होईल बघल असं नसायचं. साधं जरी काम सांगितलं तर मी तिथंच ताबडतोब, समजा तहसीलदारकडे असेल तर तहसीलदारला कॉन्फरन्सवर घेणं, त्याचं काय जे काम असेल त्याचं काम मार्गी लावून देणं. ही कामाची पद्धत, संतोषची कामाची पद्धत ही बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे अनुकरण केलं त्याचं. आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे जेवढा बी स्टाफ आहे एक पण पोरगा असा नाही की काम सांगितले बघू काय होईल ते होईल असं काहीच नाही. प्रत्येक जण तितक्याच ताकदीने की आपल्या घरातलं माणूस जेव्हा काम सांगतंय किंवा आपलं स्वतःचं जेवढं काम असतंय त्या कामाला जितक्या ताकदीनं आपण फेस करतो तितक्याच ताकदीनं त्या जरी माणसाचं काम असतं तर तेवढ्याच ताकदीनं आम्ही फेस करतो आणि त्याचं सोल्युशन त्या माणसाला द्यायचं प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि मग अशा पद्धतीनं पूर्ण मला वाटतं 19 ते 24च्या दरम्यान जी आमची सगळी काम करणारी टीम तयार झाली. पुन्हा ह्या टीमचा कॉन्फरन्स कॉल बी असते किंवा तुम्हाला दिवसाचे किती फोन आले. सुरुवातीला तुम्हाला सांगतो 10 फोन 12 फोन यायचे म्हणजे नवीन पोरांना. पुन्हा त्या फोनची संख्या हळूहळू आमची वाढत गेली. मग 100 फोनवर गेले, पुन्हा 200-300 असे वाढत गेले. पण आम्ही त्याचं ठेवतो रेकॉर्ड की बाबा काय काम कुठल्या माणसानं आपल्याला काय काम सांगितलं होतं त्याचं काम झालंय किंवा झालं नाही. त्या पद्धतीचं सकाळी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्याचं आमचं म्हणजे माझ्या सहित त्याला जवळपास आमचा 1-1.5 तास रोजचा जायचा. पण अशी शिस्त लावून त्या पद्धतीनं काम करत गेलो. ह्याचा फायदा असा झाला की सामान्य लोक प्रचारक झाले. आणि सहसा तुम्ही खासदार जर बघितले माझ्या पूर्वीचे, मी नाव ठेवीत नाही कुणाला पाठवायचं, पण खरंच एका खासदाराला एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं फार कठीण काम आहे. मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण संपर्क तर ठेवलाच, कोरोनातही ठेवला, कोरोनाच्या नंतरही ठेवला. आज सुद्धा आता उद्या 16 तारीख लग्नाचे आहे, तर जेवढे लग्न आहेत मतदारसंघातले तेवढे सगळ्या लग्नाचा डाटा येत आहे, एक रूट तयार होत आहे किंवा मॅक्झिमम लग्न आपल्याला कुठल्या रूटवर आपले होऊ शकते. मग समजा कधी 40 पत्रिका, कधी 45, म्हणजे अगदी 99 पत्रिकेपर्यंत गेलोय. हायस्ट 99, 100च्या पुढे अजून कधी क्रॉस झाला नाही, पण 99 पत्रिकापर्यंत निरोप मला एका दिवसाचे आलेले. आणि त्याच्यातले सुद्धा मॅक्झिमम 35-40. आणि लग्न करायची पद्धत अशी की बाबा सकाळपासून काही मग जास्त लग्न असते तर हळदीला बी काही दिवशी म्हणजे एक रूट हळदीचा रात्रीचा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अशी लग्न ठेवायचे. म्हणजे रूट असा तयार करायचा की जिथं मुलाचं लग्न आहे म्हणजे मुलाचं लग्न तिथंच राहते. समजा लग्न बी लागलं, नवरा नवरी बी गेली तर तुमचे घरात आपली भेट होती त्यांच्या. मग असे रूट तयार करायचा आणि मग त्या पद्धतीनं भेटी देत चालायचं. 2 मिनिटं जरी जाऊन भेटलो तरी त्या माणसाची आपल्याबद्दल आपुलकी तयार होती, एक आपलेपणाचा भाव तयार होतोय. मग अशा पद्धतीनं संपर्क करत मला वाटतं 19 ते 24 मध्ये एक अजून सुधारणा केली. मला वाटतं ती की मी आधी काय व्हायचं, लोकांचा संपर्क, लोकांची कामं एवढ्या पुरतच मर्यादित राहायचं. आणि मग जी कॉन्क्रीट काम आहे तुमची समजा की जी की तुम्ही एक लोकप्रतिनिधी या नात्यानं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने करणं अपेक्षित आहे. जसं की आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय होता की जो करणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठी मग आठवड्यातले 2 दिवस द्यायला सुरुवात केली, कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेस मी आमदार कैलास पाटील आम्ही 2 जण पण मला वाटते मंगळवार, बुधवार, गुरुवार 2 ते 3 दिवस आम्ही मुंबईत थांबायचं कंटिन्यू. आणि मग तिथं थांबून त्या कामाचा पाठपुरावा करायचा. मेडिकल कॉलेजचं बऱ्याचशा त्याला सुद्धा अडथळे होते. आता त्या अडथळ्याच्या शर्यतीबद्दल मी बोलत नाही, पण त्या सगळ्या शर्यती पार करून ज्यावेळेस मंजुरी आली आणि ज्यावेळेस कॉलेज प्रत्यक्षात आपल्या धाराशिवमध्ये तयार झालं तर त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या मनाला असते. आणि मग धाराशिवचं मेडिकल कॉलेजचं काम असेल
आपला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता. आता काय पॉलिटिकल कोण बोलणार नाही. मी बोललो म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे, मी निवडणूक असो किंवा नसो, जी वस्तुस्थिती आहे, जी फॅक्ट आहे, तीच मी कायमस्वरूपी मांडली. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात जर एक बोलत असाल आणि निवडणूक संपल्यावर जर वेगळं बोलत असाल तर त्याच्यात तुमचा डिफरन्स आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लगेच पकडला जातो, तुम्ही लगेच सापडतात. त्यामुळं एक मात्र पक्का आहे की जे बोललो आधीही तीच बोललो, नंतरही तीच बोललो आणि आज पण तीच बोलतो. त्यावेळेस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपली भानगड अशी होती की तरतूद व्हायची, म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद शासन करत होतं, पण जी कामं करणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे आपलं पाणी इथपर्यंत पोहोचणार आहे. आता जसं की तुमचं धाटणीचा बॅरेज आहे, बांधून त्याला मला वाटते 10-15 वर्ष झाले असतील. आता नारेकर साहेबांना माहित असेल, तुमचा इथला तुळजापूरचा रामदारा तलाव ती सुद्धा 10-15 वर्ष झाला असेल बांधून. पण धाटणीच्या बॅरेज पासून ते रामदारा तलावपर्यंत ही जी काम आहे त्याला मात्र प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं. म्हणजे एक पद्धतीनं ताट वाढलंय पण हातानं जेवायचं नाही, अशा पद्धतीचं एक आट टाकून शासनानं ठेवली होती, ज्याच्यामुळे ही कामच करता येत नव्हती. तर आमदार कैलास पाटील आणि आम्ही पहिल्यांदा तो प्राधान्यक्रम बदलला आणि तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा जी साठवण तलाव आहे तिथपर्यंत ती प्राधान्यक्रम आम्ही ठरवला. त्याच्यासाठी लागणारी जी, कारण 3 पद्धतीनं कामं चालते, एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं वेगळं असतंय, इलेक्ट्रिकलचं वेगळं असतंय आणि सिव्हिलचं वेगळं असतं. तिन्हीची इस्टिमेट तयार करणं, तिन्हीचं सगळं तयार करणं. त्याला मी विचारलो होतं इंजिनियरला साधारणतः किती काळ लागेल, ती मला 1.5-2 वर्ष तर सहज जाते. तर ती काम आम्ही साधारणतः 3 ते 4 महिन्यात, मी कैलास दादा आम्ही काय करायचं कंटिन्यू, आता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळं त्याचा फॉलोअप आम्हाला घेणं सोपं पडलं, त्याचे इस्टिमेट तयार करणं सोपं पडलं. इस्टिमेट तयार केले, ती कामं प्राधान्यक्रमात घेतली. कारण जोपर्यंत रामदारा तलावापर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत पुढचं कामच तुमचं प्रोग्रेस होणार नाही. आणि मग प्राधान्यक्रमात घेतलं गेलं. त्याचा GR जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला, पण दुर्दैवानं 2.5 वर्षातच पुन्हा गुवाहाटी मार्गे, आपलं काय सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला आमचं पुन्हा. पण असो, जरी ती तसं झालं असं तरी आम्ही त्याचा पाठपुरावा मात्र सोडला नाही. पण उशीर मात्र 100% लागला. कारण ज्या पद्धतीने इस्टिमेट करायला 1.5 वर्षाचा कालावधी लागला असता ते आम्ही 6 महिन्यात करून घेतलं होतं. तर टेंडर सुद्धा काढून त्याचं काम प्रोग्रेस करून आमची अपेक्षा होती 2024च्या महिन्यात आपल्याला ती पाणी रामदारा तलावापर्यंत आणून टाकायचं. ह्या भूमिकेतनं मी कैलास दादा आम्ही दोघेही त्या कामाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठपुरावा करत होतो. आणि आता थोडंसं सरकार बदलल्याच्या नंतर थोडं 34च्या लेकरांनी वागवायचा प्रकार असतंय, ती काय वागणं झालं. पण शेवटी पाणी आलं पाहिजे पाणीपर्यंत, म्हणजे ही भूमिका होती. त्याच्यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या काळात केले. फक्त पहिल्या टर्ममध्ये ह्या टर्ममध्ये एवढाच फरक आहे की कॉन्क्रीट कामं करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पाऊल उचलले. RDSS ची योजना आहे तुमची, कारण लाईटच्या अडचणी यायला येतात. लाईटच्या अडचण नुसतं आम्ही डीपी किती जरी DPDCला तरतूद केली तर त्याचं सोल्युशन मिळणार नव्हतं. त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्याचं वाढवणं गरजेचं होतं आणि ती वाढवायचं असेल तर त्याला भरीव निधीची गरज होती. तर 1303 कोटी रुपयाची तरतूद RDSSच्या माध्यमातून तयार करणं असो. पुन्हा अजून एक महत्वाची गोष्ट, सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग, ह्याच्या प्रोसिडिंग सुद्धा आहे. आता ही थोडंफार ही वर्किंग मला कैलास दादामुळे मी थोडं लक्षात आलं बरं का, की आपण नुसतं गदी काम करून उपयोग नाही. लोकांना कॉन्क्रीट काम करणं सुद्धा, म्हणजे आपण केलेलं काम पण लोकांकडे जाता आलं पाहिजे, ते दाखवतात. कारण कसं असते राजकीय काम म्हणजे ती श्रेय घ्यायची कुतरवड लागलेली असते. आणि माझं काय व्हायचं, काम करायचं पण त्याचं कधी काय म्हणायचं रेकॉर्ड ठेवायचं नाही, काय नाही. मग तिथून मात्र मी हुशार झालो. मला वाटते सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग आज कलेक्टर ऑफिसकडे आहे, किंवा काय अडचण आली होती, काय करायचंय आणि काय केलं. त्याच्यात खासदाराचे निर्देश आहेत, त्याच्यात कलेक्टरचे निर्देश आहेत, अडचण काय आली त्याचे रेकॉर्ड आहे. आणि प्रत्येक महिन्याला बैठक घेतली आपण, कारण महसूलचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, असा एकत्रित आपली ती बैठक चालायची. ती काम त्याला सुद्धा जी गती मिळाली त्याच्यात 100% ह्या बैठकीचा वाटा आहे. विभागीय बैठका असतील तिथेही तेवढ्या वेळ द्यायचं, तिथेही त्याचं कामाचं आउटपुट काढून घ्यायचं. पुन्हा विम्यासारखा प्रश्न आला, विम्याच्या बाबतीत आता खरं सांगतो, खरंच ही प्रधानमंत्री फसल विमा योजना का नाही, ही नुसती कंपनी दार्जिनच आहे. कारण त्याचं जे सगळं तुमचं ही काढलेलं आहे का, काय म्हणायचं, करार जो झालाय केंद्र सरकारमध्ये आणि विमा कंपन्यामध्ये, त्याच्यात जेवढे अटी शर्ती नियम आहेत ती सगळे कंपनीला कसं बेनिफिट होईल अशाच पद्धतीचे आहेत. आणि त्याचा जर आपण मागोवा घेतला की आजपर्यंत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्या दिवसापासून कंपनीनं प्रीमियम घेतलं किती
आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं क्लेम सेटल केले किती, ह्याचा जर मागोवा घेतला तर कंपन्या मला वाटते 5-5, 10-10 हजार कोटीच्या नफ्यात असलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. मला वाटते ह्या योजनेचा सरकारनं बदल केला पाहिजे. ह्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना आम्ही ते 80-110चं लिमिट आणलं होतं, म्हणजे कंपनीला प्रॉफिट कमवायला बी लिमिट आणि नुकसान भरपाई द्यायला बी लिमिट, एक प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालायचं काम, म्हणजे 100 बीड पॅटर्न ज्याला म्हणतो का आपण, त्याचं पर्च्युएशन सुद्धा कैलासदादांनी केलं होतं, त्याच्यात बसवायचं आम्ही केलं होतं. पण शेवटी कसं असतं ती सरकार काय म्हणायचं, सत्य पुढे शांतपण काही चालत नाही, त्यामुळे ती रिवॉर्डायचं काम चालू होतं. आता सुद्धा बघा तुम्ही, काहीच ती परिपत्रक काढायचं गरज नाही, पण कंपनीला फायदा होतोय म्हणून परिपत्रक केंद्र सरकारनं काढले ऐन निवडणुकीत बरं का. वर्कर मी दिसताना असं दिसतंय की सामूहिक नुकसान झालंय असं गृहीत धरून तुम्ही नुकसान भरपाई द्या, पण त्याच्यासाठी जी सूत्र वापरलंय त्या सूत्रानुसार परिस्थिती अशी येणार आहे की जी तुम्हाला अग्रिम मिळालाय 5,000 म्हणजे हेक्टरी 5,000 रुपये, म्हणजे जो काय मिळालाय त्या अग्रिम मधलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यावे लागतील कंपनीला त्या सूत्रानुसार, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा ज्या खुट्या मारायचे प्रकार होतील का, म्हणजे ते खरंच दुर्दैवी आहे. मला वाटतं अशा बारीक गोष्टीकडे सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि मला अडचण मोठी काही ती सांगतो आता, धाराशिवचा एक जिल्हा, पुन्हा तुमचं लातूर, सोलापूर, त्याला खंडपीठ येतंय मुंबईचं, ह्याला खंडपीठ येतंय संभाजीनगरचं, लातूरचं हेच भाग आहे. मग आता ते तिन्ही पातळीवर लढायला सुरुवात केली आम्ही. आता नेमकं काय व्हायचं, धाराशिवचा विषय व्हायचा आणि मग त्या पद्धतीनं बार्शीमध्ये इम्प्लिमेंटेशन करायला थोडंसं अडचणीचं असायचं, पण ती सुद्धा करायला आम्ही हळूहळू सुरुवात केली, त्याचा फायदा बी झाला. मला वाटतं बार्शीकर सुद्धा मान्य करतील की विमा कधी पूर्वी मिळत त्यांना, म्हणजे विम्याचं आमचं काय म्हणजे पाटील साहेब सुद्धा सांगते माहिती नव्हतं त्यांना विमा अनुदान असलं काय भानगड आहे सारखीच, तर त्यांना सुद्धा ती मिळायला आता सुरुवात झाली. आणि मला एक वाटतंय की सरकार नावाच्या यंत्रणेनं आपण राबवलेल्या योजनेचा आपण सुद्धा मागोवा घेणं अपेक्षित आहे ना, की आपण योजना आणली पण त्या योजनेचा बेनिफिट जर कंपन्यांनाच होत असतील तर त्याच्यात सुधारणा करणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे ना. सरकारमध्ये जे बसलेले प्रमुख लोक आहेत त्यांची जबाबदारी येते. असं नाही की बाबा चाललंय चलत राहायचं, असं नाही. हजारो कोटी रुपये कंपन्या नफा कमवतात आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही जर तोंडाला पानं पुसत असतात तर मला वाटतं ती सुद्धा योग्य नाही. तिथं सुद्धा त्याचं अवलोकन व्हायला पाहिजे. हा एवढं मात्र आहे की मागच्या 19 ते 24 मध्ये असं होतं, हम करे सो कायदा, 5वी बहुमत होतं, व्हायचं बहुमत आमचं मतदान सुद्धा मागायचा काही विषय नसायचा, निघाली पुढं. पण आता मात्र मला वाटतं की आता पहिलं अधिवेशन येणार आहे, आता एक सक्षम विरोधी पक्ष मला वाटतं तिथं आहे आणि लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. विरोधी पक्ष जर नसेल आणि निरंकुश सत्ता असेल तर मला वाटतं कुठल्याही जनतेचं त्याच्यातनं भलं होऊ शकत नाही. निरंकुश सत्तेचं रूपांतर कोणा कशात होत आहे, म्हणजे माणसाच्या डोक्यात कशी हवा जाती ती मला वाटतं अख्या देशानं अनुभवलेली आहे. फक्त देशानं नाही, जागतिक पातळीवर सुद्धा जर आपण अनेक उदाहरणं घेता येईल, रशियासारख्या देशाचं उदाहरण घेता येईल, चीन सारख्या देशाचं उदाहरण घेता येईल. आता त्याच्यातनं फायदा होतोय का नुकसान होतंय, आता तिथं लोकशाहीचं अस्तित्व नसल्यामुळे आपल्याला ते अवलोकन करता येणार नाही. पण मला वाटते देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना काही सहजासहजी कुणालाच मिळालेलं नाही. अनेक लोकांनी हौतात्म्य पत्करलंय, अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली आणि फार कष्टातनं हे स्वातंत्र्य मिळाले. मला वाटते देश ती स्वातंत्र्य टिकवण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे मला वाटतं ह्या वेळेसच्या निकालावरनं बऱ्यापैकी सगळ्याला अंदाज आला असेल. आणि इथं कोणच बालिकेला नाही, इथं कोणच देव नाही, कोण असं समजायचं कारण नाही की मी आलो म्हणजे लोकांना गृहीत धरून कुणालाही राजकारण करता येणं शक्य नाही. ही जी सुलूक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दाखवली. मला वाटतंय ह्या मी स्वतः काम करताना तर मी कधी असं माझ्या डोक्यात म्हणजे एकदा आमदार झाल्यावर ती थोडं हवेत चालायला चालू करते, दुसऱ्यांदा झाल्यावर तर पुन्हा त्याचं पाय टेकतच नाही, आणि तिसऱ्यांदाच तर का पण विषयच नाही. त्याला वाटतं हे काय आपलं जाय सगळं. पण ती कधी हवा कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डोक्यात न जाऊ देता मला वाटतं जमिनीवर राहून जमिनीवरच्या लोकांसाठी जर काम केलं तर 100% ते फलदायी असतं. खरं महेश आता काही एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझं सांगत बसतो तर आपला दिवस इथंच जायचा. त्यामुळं फक्त काही प्रामुख्यानं आलेले अनुभव तुम्हाला सांगितले. अजून एक, आपण आश्वासन देताना सुद्धा जी होईल ती सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काय निवडणूक आली का आता माझ्याकडे सुद्धा बरीच ही तुम्ही बघा गावात जाऊ द्या पुढारी निवडणुकीच्या टायमाला त्याला आता गावकऱ्या म्हणून पाऊस येतो, आभाळ लगेच आणतो, समुद्र हे आता उद्या मोठे फिरायला चालू, डोंगर तयारच करतो. हे असं असतंय. मला वाटतं तिथं आपण वाचलं पाहिजे. जी करणं शक्य आहे
तीच आपण बोललं पाहिजे आणि जी बोललंय तिथं जीवाचं रान करून ती पाडलं पाहिजे. मला वाटतं ह्याच्या बाबतीत थोडं काय मी अजून नेते मंडळीचा बराच अभ्यास केलाय की 40-40 वर्ष एकच सांगते ती आणि लोकांना वाटतं ती फार सोफिस्टिकेटेड आहे, विजन फार त्यांचं प्रगल्भ आहे. असं विजन प्रगल्भ नुसतं सांगण्यानं होत नसतं. आपण प्रत्यक्षात करतो किती, काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष असतंय. पण जर वेळेस लोकांना मुखात काढायचा उद्योग जे असतंय ती फार काळ काय चलत नाही. त्यामुळे लोकांना जे करणं शक्य आहे तेच आपण सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच पुढे गेलं पाहिजे. आता मागच्या वेळेस सुद्धा मी मोठ्या ह्याच्यात दिलं 10,000 किती रोजगार तयार करणार कॉन्फिडन्स, पण ती 10,000 रोजगार तयार करायला काय करावं लागतं ती पुन्हा लक्षात आलं. ती 10,000 रोजगार तयार करणं म्हणजे नुसतं भाषण करून जमत नव्हतं बाबा. त्यासाठी प्रयत्न केले मी राजभाऊ सांगतो की अरविंद सावंत साहेब आपले अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेस. तुमचं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता ती आणि तिथं मी त्यांना म्हणलं होतं की साहेब आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे ज्या उद्योगाला पाणी लागणार नाही असा जर व्यवसाय तुम्ही आमच्याकडे आणला तर ती चालू शकते. त्या दृष्टीने बरंचसं पुढे मी गेलो होतो. पण पुन्हा महाविकास आघाडी झालं तिथं दिला राजीनामा, ती बी गेलं सगळं गबाळ घोटाळून पुन्हा. आणि पुन्हा मग त्याचं मात्र ज्या पद्धतीनं फॉलोअप म्हणा किंवा आपल्या हक्काचा मिनिस्टर असणं आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणं आणि परत अपरिचयाचा मिनिस्टर येणं आणि मग त्याच्याकडनं काम करून घेणं, त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याला मर्यादा पडतात. आणि आताच्या राजकारणात काय झालंय, सत्ताधारी पक्ष म्हणजे इतका आपण म्हणजे ती डोक्यात गेलंय सगळ्याच्या की ती सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असेल तर त्याच्या मतदारसंघात निधी द्यायचा, विरोधी पक्षाचा असला बरेच संविधानिक पद असलं तर त्याला मात्र उगा आपलं सौदीच्या लेकरांनी त्याला वागवायचं आपलं जसं असेल तसं बघ तुझं. आणि आताच्या सुद्धा तुमच्या ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मला वाटतं प्रत्यक्षात असं नसायला पाहिजे. ठीक आहे, एक 70% 80% तुम्ही त्यांना द्या, आम्हाला 50-60% द्या, 10-20%चा फरक आपण समजून शकतो, पण निवड काहीच द्यायचं नाही आणि दुसऱ्याला भरभरून द्यायचं. मला वाटतं ही वागणं सत्ताधारी लोकांचं सुद्धा योग्य नाही. कुणाची काय सत्ता असं ना, कारण कायम कोणच सत्तेत राहत नसते आणि कायम कोणच विरोधात राहत नसते. ही प्रोसेस अखंड निरंतर चालत असते. तर त्याही पद्धतीचं गोष्टी मला वाटतं सुधारणा असणं अपेक्षित आहे. एवढं मात्र आहे, लोकप्रतिनिधी ही पद अतिशय जबाबदारीचं आहे. त्या लोकांचं 5 वर्षाचं भवितव्य आपल्याकडे असते. आता मी एक प्रोजेक्टचा फक्त अभ्यास केला तर सुरत चेन्नईचा, म्हणजे त्याच्यात किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, किती लोकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तुमचं. परत आपल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघणं गरजेचं आहे की बाबा माझी जमीन चालली स्वतःची आणि त्याला मिळणारा रेट आणि त्या माणसाला मिळणारा रेट, मला वाटतं तिथं आपण त्याची किरकिर म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला तिथं ठेवून त्या ठिकाणी ठेवून त्याचा विचार करून आपण त्याच्यातून सोल्युशन काढणं अपेक्षित आहे. ज्याच्यामुळे आपण बघितलं असं रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा बराचसा संघर्ष झाला. पाठक साहेब तिथं कधी आमच्या अंगावर मी आणलं की ह्यांना प्रोजेक्ट होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी फुटाणा काढायला लागले, पण तशी भावना आमची अजिबात नव्हती. आमची भावना इतकीच होती की थेट खरेदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रेल्वे मार्गाचं जर भूसंपादन झालं असेल आणि त्या शेतकऱ्याला जर 5 पट मोबदला मिळाला असेल तर मग आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय घोडा मारलंय की तुम्ही ते चौपटीनं आणि कंपल्सरी ऍक्विजिशननं जी की प्रोसेस तुम्ही थेट खरेदीनं सुरुवातीपासून अंमलबजावणी केली ती तुम्ही अचानकच प्रोसेस बदलली आणि ह्या पद्धतीनं ती घेतली. त्यामुळं शेतकऱ्याचं जिथं नुकसान होतंय त्याच्या बाबतीत मात्र आपण लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही जागृत बी राहिलो, त्याच्यासाठी आवाज बी उठवला, जिथं जिथं काम करणं अपेक्षित आहे तेही केलं. काही लोकांना कोर्टातही पाठवलं, कोर्टाच्या माध्यमातून त्याचे काही निवाडे आले. मला वाटतं त्याचा फायदा आपल्या लोकांना भवितव्यावर किंवा भविष्यावर त्यांना मिळणाऱ्या पैशाच्या बाबतीत मोबदल्याच्या बाबतीत निश्चितपणे होणार आहे. अजून एक गोष्ट मला सारखी लक्षात येते की आपल्याकडे कृष्णा मराठवाड्याची कामं चालू आहेत, लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्यात, 10-10, 15-15 वर्ष झालं तर त्याचे पैसे मिळत नाही. तर ती सुद्धा आता म्हणजे वॉर फुटिंगवरच की बाबा त्यात सुद्धा प्रोसेस आहे, ती चेन आहे एक तयार केलेली, जी माणूस विशिष्ट काही प्रकारचं त्यांना निवड दाखवत त्याच माणसाचं कागद घ्यायचा, त्याच माणसाचा कागद पळवायचा, त्याच माणसाची मागणी मंत्रालयातून करायची, त्याच माणसाला मंत्रालयातून पैसे द्यायचे आणि त्याचे पैसे काढून द्यायचे. मी आता काही प्रकरण धक्कादायक आहेत की लँड ऍक्विजिशन उशिरा झालेला असताना त्याचा मोबदला मिळालाय पण आधीच्या लोकांचे पैसे अद्यापर्यंत दिलेले नाहीत. मला वाटतं ह्या सुद्धा काही गंभीर बाबी आहेत. मग अरे ती घेईल हातावरच घेतलंय ती सगळं, म्हणजे पूर्ण त्याची लिस्टच तयार करायची की जिल्ह्यात जेवढ्या प्रकल्प शासनाचे राबलेत आणि ते प्रकल्प राबल्याच्या नंतर जी जमिनीचं अधिग्रहण झालंय त्याच्या उतरत्या क्रमानं किंवा ह्याचं अधिग्रहण 15 वर्षापूर्वी झालंय ह्याला मोबदला मिळाला का नाही त्यावेळेला फॉर्म मध्येच तयार करायचं आणि मग त्या संबंधित विभागाला क्वेश्चनिंग करायची की काय जर आहे. मला वाटतं त्या पद्धतीने गेल्याशिवाय काही काम हाता वेगळं
होणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक होतं की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव जे रेल्वे मार्ग आपली घोषणा झाली होती त्याचं आता मूर्त स्वरूप त्याचं आपल्या 5 वर्षात कसं देता येईल ही एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची. दुसरं सुरत चेन्नईचा जे आपला 6 लेन तुमचा एलिव्हेटेड हायवे होणार आहे ती सुद्धा पूर्णत्वाला कसं जाईल या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं टेंभुर्णी, बार्शी, तुमचा लातूर. आता कसं आहे गोड वाट्याने का नाही येतं जाता रस्त्यानं काय थोडं थोडं कुसळमच्या पुढं आहे जरा शिवाय देण्यासारखं. नाही चालू केले ती बी चालू केले खरं ती बी काम आधी झालं असतं त्याचं ते अगोदरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं मिटलं कुठलं मिटलं ती झालं सर. आता माहित नव्हती नाही लोकांना माहित नव्हती नव्हते. मुख्यमंत्री असताना विलासराव साहेबांनी पुन्हा MSRTC कडे ती रस्ता घेतला त्याचं टेंडर काढलं. टेंडर त्याच्यामुळेच लाभलो. त्याच्यानंतर पुन्हा गमती येतं काय सांगायचं ती म्हणजे मी काम सांगू का पुन्हा अजून म्हणतात ही नुसतं बोलून सुचत त्यांना काय लोकांनी काय सजेशन केले किंवा विकासाचे काय मुद्दे ते आता पर कॅपिटा इन्कम वाढणं मला वाटतं आपला भाग शेतीवर अवलंबून आहे. आता किती जरी कोणी काय सांगत असेल की फार मोठे उद्योगधंदे आणि मी फार काय कसलं इंडस्ट्रीयल हब अजून काय लय शब्द आहेत त्याला क्लस्टर. मला वाटते माझा बेसिक पॉइंट हा आहे की आपल्याकडं स्ट्रेंथ काय आहे. स्ट्रेंथ आपली शेती आहे. तर शेतीसाठी आवश्यक काय आहे. शेतीसाठी आवश्यक पाणी. तुम्ही शाश्वत पाणी आणि शाश्वत वीज जर आपल्या भागातल्या लोकांना दिली तर मला वाटतं शेतकरी पर कॅपिटाहून इन्कम वाढण्यात सगळ्यात मोठा हातभार जर कुठं लागू शकते तर शेतीच्या माध्यमातूनच लागू शकते. आपली शेती नुकसानीची का जाते कारण पावसावर अवलंबून शेती आहे आपल्याकडं. म्हणून कृष्णा मराठवाड्याचा जो प्रकल्प आहे ती एक करणं आहे. पुन्हा पश्चिम वाहिनी नद्याचं सुद्धा मला वाटतं ठोंबरे साहेबांनी त्याचं एकदा ही दिलं होतं बघा पूर्ण प्रेझेंटेशन दिलं होतं. तर पश्चिम वाहिनी नद्याचं सुद्धा पाणी जर आपण आणू शकलो तर त्याच्यातनं बऱ्यापैकी पाणी म्हणजे अगदी मांजरा धरणातनं तेरणा धरणापर्यंत पाणी येऊ शकते आणि अतिशय कमी खर्चात कमी पैशात येऊ शकते. त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही जयंत पाटील साहेबांना दिलं होतं. त्याच्यावर पण काम चालू आहे. आताच्या बी सरकारनं काम करायला आहे ना म्हणजे त्याने काही आडगळीला टाकलेलं नाही. कारण सगळ्यात महत्वाचं की पाणी असणं गरजेचं आहे आणि पाण्यासाठी आपण जेवढे काही सोर्सेस आपल्याला अवेल होते किंवा जी काही ज्या माध्यमातून पाणी येऊ शकते त्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं आहे. मी केंद्र सरकारकडे सुद्धा कायमस्वरूपी विनंती मागच्या 5 वर्षात ती केली होती किंवा तुम्ही जी देशाला आर्थिक महासत्ता करायचं म्हणताय तुम्ही नदीजोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प जोपर्यंत हातात घेणार नाही तोपर्यंत नुसते मोठे मोठे हायवे करून ही करूनच तुम्ही जी 2 ट्रिलियन किती 3 ट्रिलियन इकॉनॉमी जी गाठायचं म्हणतो ती शक्य नाही. तुम्ही शाश्वत पाणी द्या लोकांना, शाश्वत वीज द्या लोकांना. आपल्या देशातच ती शक्य आहे ना. आपली ताकद आहे शेती आणि आपण चाललो दुसरीकडेच. मला वाटतं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करूनच पुढे जाणं अपेक्षित आहे सरकारनं सुद्धा. तुम्हाला सांगतो मी आता माझा एक फायदा काय झाला माझ्या फिरण्यामुळं तुळजापूर सारखा भाग आहे इतक्या मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बाग आहेत आणि तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं बघितलं त्याचं शेततळ आहे कारण त्यानं पाण्याचं कायमस्वरूपी कारण द्राक्षाच्या पिकाला पाणी ही शाश्वत पाहिजे तरच एवढ्या मोठ्या प्रमाणात खरंच कुठलाही माणूस करू शकतो. शाश्वत पाण्याशिवाय करू शकत नाही. त्यामुळे ते जर आपण केलं तर त्याच्यावर बऱ्याचशा प्रमाणात जे फळबागाचं प्रमाण आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आपण करू मागणी करू तशी. शाश्वत पाण्याचा विषय निघतो मात्र जिल्ह्यातलं बरेचसे पाणी वाहून जातं किंवा ओढे नाले त्यांचं पण पाणी वाहून जातं. मागच्या काळात जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांचं प्रमाण भरपूर होतं. आता त्याची अवस्था एकदम वाईट आहे. बंधारे ते गेट वगैरे चोरीला गेले अवस्था आहे. ते दुरुस्ती त्याकडे दुर्लक्ष नाही असं मला काय म्हणायचं एखादी योजना राबवल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं की ही फेल्युअर आहे मग तिथं आपण अजून पैसे घालण्यात काय अर्थ आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की कोल्हापूर पद्धतीची जेवढी बी बंधारी तुम्ही आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा जर तुम्ही सगळे ग्रामीण भागात राहता मला सांगा तिचा आउटकम काय. माझ्या माहितीप्रमाणे ती फेल्युअर आहे सगळ्यात मोठं फेल्युअर. मला असं वाटतंय आणि कैलासदादांनी आम्ही सुद्धा बघितलं की तुम्ही मांजरा नदी आहे
तुम्ही बघा मांजरा नदीचं म्हणजे धनेगावचं आपला सांडवा ओलांडला की तिथून पुढे तुम्ही लातूर जिल्ह्यात सगळीकडे बघा तिथं काय आहे? मग त्यांना कोल्हापूर पद्धतीची बंधारे करता येत नव्हते. बॅरेजेस का केले? फरक हा आहे, नदी तीच आहे, फक्त कुठून सुरुवात आहे बॅरेजेसला? मग आपण काय केलं नाही? मला वाटतं कैलास दादानी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही तेरणा नदीवर आणि मांजरा नदीवर दोन्ही नदीवर जिथं जिथं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत त्याचं सगळ्याचं रूपांतर बॅरेजेस करायचं असं आम्ही केलं होतं. मला वाटतंय बनसोडे साहेब जे आमदार होते ह्याचे उदगीरचे त्यांनी तिरू नदीवर तशा पद्धतीने केलं होतं. मंत्री असल्यामुळे त्यांचं झालं, आपलंही बऱ्यापैकी आलं होतं ह्याच्यात टप्प्यात जरी म्हणजे मला वाटतं पूर्णत्वाकडे जरी नसं गेलं तर त्याचे सर्वे झालेत, त्याच्यासाठी जे इस्टिमेट तयार झालेत. तर तसे बॅरेजेस आपले जे महाग आहेत कोल्हापूर पद्धतीचे म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जिथं आहेत त्याच्याऐवजी बॅरेजेस त्याचं कन्व्हर्जन बॅरेजेस मध्ये करायचं मला वाटतं ते एक महत्वाकांक्षी आहे. कारण ते जर झालं तर बऱ्यापैकी पाणी स्टोर होऊ शकतं. झालंय ना. ते बिहारी आता पुलामुळे पाणी साठलं